नमस्ते बालदोस्तांनो, भारताचे रचनाकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. प्रतिभावंत व्यक्तींची सोपी माहिती. सर्वप्रथम PK's लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारताला लाभलेले उत्तम नेतृत्व म्हणजे पंडित नेहरू. त्यांचे संपूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू. त्यांचा जन्म अलाहाबादमध्ये 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल, ते एक प्रख्यात कायदेपंडित होते आणि आईचे नाव स्वरूपादेवी, तर पत्नीचे नाव कमलाबाई आणि पुढे त्यांना इंदिरा नावाचे कन्यारत्नही झाले. श्रीमंत आणि सुसंस्कृत कुटुंबातील असलेल्या त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घरी खाजगी शिक्षकांकडून घेतले. नंतर उच्च शिक्षण त्यांनी लंडनला हेरो स्कूलमध्ये घेतले. नेहरूजींनी केम्ब्रिज विद्यालयातून बॅरिस्टर ही पदवी घेतली. त्यानंतर ते भारतात परतले. उच्च शिक्षित असलेल्या त्यांनी सर्वप्रथम वकिली सुरू केली, परंतु त्यात मन न रमल्यामुळे ते समाजकार्यांकडे वळले. काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्य करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे अनेक वेळा त्यांना तुरुंगवास देखील झाला. त्याच दरम्यान त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्यांनी देशभर काँग्रेस पक्षाचा प्रसार केला. नेहरूजींना लहान मुले आणि गुलाबाची फुले अतिशय प्रिय होती. म्हणूनच 14 नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांच्या कार्यास अभिवादन केले जाते. लहान मुलांनी त्यांना चाचा हा प्रेमाचा आणि आपुलकीचा बहुमान दिला होता. म्हणूनच त्यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते. तसेच ते नेहमी त्यांच्या कोटावर गुलाबाचे फूल लावत असत. त्यांचे व्यक्तिमत्वही अतिशय प्रसन्न होते. व्यक्तिमत्वाला अनेक कलागुणांची देखील जोड होती. पोहणे, भ्रमंती करणे, घोडेस्वारी आणि सतत कार्यरत राहणे हे त्यांचे आवडते छंद होते. 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचे भाग्य जवाहरलाल नेहरूंना प्राप्त झाले. त्यांनी सलग 18 वर्षे पंतप्रधान पद सांभाळले. म्हणजेच स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांनी देशाच्या उन्नतीसाठी अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यान्वित केल्या. अशा प्रकारे भारताच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच त्यांना भारतरत्न हा बहुमान देखील देण्यात आला आहे. भारत स्वतंत्र झाला, पण देशाचे भारत आणि पाकिस्तान असे 2 भाग झाले. यावेळी देशाच्या शांततेसोबतच जगाच्या शांततेसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणूनच ते शांतीदूत म्हणून ओळखले जातात. अशा ह्या त्यांच्या महान कार्यासाठी ओळखले जाणारे पंडित नेहरू यांचे वयाच्या 74व्या वर्षी 26 मे 1964 रोजी निधन झाले. यावेळी ते भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. अशा या प्रतिभावंत महान नेत्याला शतशः प्रणाम. विद्यार्थी मित्रांनो, नेहरूजींबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.